फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण शिक्षण क्षेत्रातील प्रमुख संस्थांची स्थापना, रचना व कार्य यावरती प्रश्न बघणार आहोत. आपण आपल्या नोट्समध्ये ग्रुपमध्ये सुद्धा ज्या काही नोट्स दिलेल्या आहेत त्या आज रात्रीपर्यंत बऱ्याच ज्या काही संस्था आहेत शिक्षण क्षेत्राशी संबंधित त्यावरती यापूर्वी देखील आणि आज राहिलेल्या सर्व संस्थांवरती आपण PDF नोट्स देखील आपल्या ग्रुपवरती सेंड करण्यात येईल आणि त्यावरतीच हे प्रश्न या ठिकाणी आहेत. हा एक यामध्ये असा प्रयत्न केला आहे की यातील फक्त शिक्षण क्षेत्रातील संस्था कव्हर होतील. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्हाला एक झटपट रिव्हिजनसाठी हा व्हिडिओ तुमच्या याच्यामध्ये सेव्ह करून ठेवा, म्हणजे तुम्हाला परीक्षेला जाता जाता तुम्हाला याचा फायदा हा नक्कीच होईल एक रिव्हिजनसाठी. तर ठीक आहे, आपण आपल्या व्हिडिओकडे येऊया. त्यामध्ये प्रश्न बघा, युनिसेफची स्थापना केव्हा झाली. खाली उत्तर पण दिलेलं आहे. बऱ्याच जणांची डिमांड होती उत्तर द्या म्हणून, तर त्यामध्ये उत्तरसुद्धा आपण दिलेलं आहे आणि ते स्पष्टीकरणासहित एक एक लाईनसुद्धा टाकण्यात आलेली आहे. युनिसेफची स्थापना 1946मध्ये झालेली आहे. आपण पटपट या ठिकाणी बघणार आहोत. 11 डिसेंबर 1946 रोजी न्यूयॉर्क या ठिकाणी युनिसेफची स्थापना झालेली आहे. संयुक्त राष्ट्राच्या तातडीच्या बालसहाय्य निधीच्या रूपामध्ये युनिसेफची स्थापना करण्यात आलेली आहे. आता युनिसेफचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे, तर यामध्ये मुलांचे हक्क व कल्याण संरक्षण करणे हे त्यांचा मुख्य उद्दिष्ट आहे. युनिसेफ जगभरातील मुलांसाठी आरोग्य, शिक्षण, पोषण व संरक्षण यासाठी काम करीत असते, त्यांच्या हक्कांचे रक्षण करत असते. युनेस्कोची औपचारिक स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे. बघा, औपचारिक जी स्थापना आहे युनेस्कोची ही 1945मध्ये झालेली आहे. त्यामध्ये बघा स्पष्टीकरण काय देण्यात आलेलं आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर शांतता, शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीस प्रोत्साहन देण्यासाठी 1945मध्ये युनेस्कोची स्थापना करण्यात आलेली आहे. खालीलपैकी कोणते युनेस्कोचे शिक्षण क्षेत्रातील कार्य आहे. आता शिक्षण क्षेत्रातील युनेस्कोचे जे कार्य आहे ते काय आहे. आपल्याला युनेस्कोबद्दल परीक्षेमध्ये दिलेलं नाही आहे, परंतु एखाद्या वेळेस शिक्षणाशी रिलेटेड आहे त्यामुळे त्याच्यामध्ये एखादा क्वेश्चन हा येऊ शकतो, त्यामुळे आपला काही जास्त वेळ जाणार नाही. सदस्य देशांना शाश्वत, सर्वसमावेशक, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मानके व धोरणे सुचविणे हे शिक्षण क्षेत्रातील युनेस्कोचं कार्य आहे. युनेस्को शिक्षणासह अनेक क्षेत्रांमध्ये जागतिक मानके, धोरणे, मार्गदर्शन व ज्ञान निर्मितीद्वारे सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न ते करत असतं. भारतातील शिक्षण मंत्रालय पूर्वीचे मानव संसाधन विकास मंत्रालय प्रामुख्याने कोणत्या स्तरावरील शिक्षणाची जबाबदारी सांभाळते. तर यामध्ये बघा शालेय व उच्च दोन्हीही स्तरावरील शिक्षण धोरण आणि नियोजन हे भारतातील शिक्षण मंत्रालय म्हणजेच पूर्वीचं मानव संसाधन विकास मंत्रालय या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी ते पूर्ण पाडतं. शिक्षण मंत्रालयात शालेय साक्षरता विभाग, बघा शिक्षण मंत्रालयात शालेय साक्षरता विभाग व उच्च शिक्षण विभाग असे दोन मुख्य विभाग असून दोन्ही स्तरावर धोरण, योजना व कार्यक्रमांची आखणी त्या ठिकाणी केली जाते. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद NCERT कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली. 1961 रोजी ही स्थापन करण्यात आली. भारत सरकारने शालेय शिक्षणासाठी संशोधन, पाठ्यपुस्तके, प्रशिक्षण व नवोन्मेष यासाठी NCERTची स्थापना केलेली आहे. NCERTचे एक महत्त्वाचे कार्य कोणते आहे, तर NCERTचे एक महत्त्वाचे कार्य जे आहे हे बघा शालेय शिक्षणासाठी पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम विकास करणे हे त्या ठिकाणी आहे. कारण आता विद्यापीठ अनुदान वाटप वगैरे ते UGC वगैरे ते ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या विविध संस्थांमध्ये येतात. NCERTचे एक महत्त्वाचं कार्य यामध्ये अभ्यासक्रम चौकट तयार करून इयत्ता 1ली ते 12वीपर्यंतच्या शालेय पाठ्यपुस्तकांची निर्मिती व शिक्षणातील संशोधन करणे हे NCERTचे महत्त्वाचे कार्य आहे. NCTEचा मुख्य उद्देश काय आहे. ठीक आहे, NCTE आता NCTE सर्व शिक्षकांच्या चांगलीच लक्षात राहणार आहे, कारण तिथे TET जे आहे हे कशामुळे सुरू झालं, कोणी सुरू केलं, काय पात्रतेचे निकष कोणी ठरवले, त्याच्यामुळं तुम्हाला याच्यावरती प्रश्न तर 100% येईलच आणि आला तरी तो तुमचा चुकणार नाही. ठीक आहे, कारण हे एक प्रकारे शिक्षणातील गुणवत्ता व मानके राखणे हे त्याचं उत्तर आहे. वरती क्लिक करायचं राहिलं आपलं. हे या ठिकाणी शिक्षणातील गुणवत्ता व मानके राखणे हे NCTEचा मुख्य उद्देश त्यामध्ये आहे. 1993च्या NCTE अधिनियमांतर्गत स्थापन झालेल्या या परिषदेचे काम शिक्षण कार्यक्रमांना मान्यता देते व मानके ठरवते. अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद AICTE कोणत्या कायद्याअंतर्गत स्थापन झालेली आहे.
आता ही जी AICTE जी आहे हा स्वतंत्र त्याचा ॲक्ट आहे AICTEचा 1987चा तांत्रिक शिक्षणाचे नियोजन विकास व गुणवत्तेसाठी AICTEची स्थापना 1987च्या अधिनियमाद्वारे करण्यात आलेली आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन UGCचे प्रमुख कार्य कोणते आहे? तर बघा UGCचे प्रमुख कार्य आहे विद्यापीठांना आर्थिक अनुदान देणे व उच्च शिक्षणातील मानके निश्चित करणे. UGC भारतातील विद्यापीठ प्रणालीचे समन्वय मानके अनुदान वाटप यावर जबाबदार एक नोडल एजन्सी सर्वोच्च वैधानिक संस्था त्यामध्ये आहे. न्यूपा त्यालाच निपा आपण म्हणतो राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था हे कशात कार्य करते कोणत्या क्षेत्रात कार्य करते तर यामध्ये बघा शैक्षणिक नियोजन व्यवस्थापन व प्रशासनास प्रशिक्षण या गोष्टी त्यामध्ये असतात. निपाच्या शिक्षण क्षेत्रातील नियोजन धोरण विश्लेषण आणि प्रशासकीय प्रशिक्षणासाठी विशेषतः ती ओळखली जाते. पुढचा प्रश्न बघूया. भारतातील दुरुस्त शिक्षणाशी निगडीत धोरणात्मक देखरेख पूर्वी कोणत्या परिषदेकडे होते? दुरुस्त शिक्षणासाठी ठीक आहे डिस्टन्स एज्युकेशन लर्निंगसाठी DECसाठी DEकडे होती. अभ्यासक्रम आणि संस्थांच्या मान्यतेसह दुरुस्त शिक्षणाचे नियमन व समन्वय DECकडे दिलेले होते. राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षण संस्था NIOS ठीक आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल्ससाठी मुख्य कार्य काय आहे तर त्यामध्ये बघा ओपन व दुरुस्त माध्यमातून शालेय स्तरावरची परीक्षा व प्रमाणपत्र देणे हे त्याचं कार्य आहे. स्कूलिंगद्वारे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र तसेच व्यावसायिक कोर्सेस पुरविणारी राष्ट्रीय संस्था आहे. ठीक आहे. पुढे भारतीय तंत्रज्ञान संस्था IITs कोणत्या स्तरावर शिक्षणातील प्रामुख्याने प्रसिद्ध आहे तर IITs जे आहेत ह्या उच्च तांत्रिक व अभियांत्रिकी शिक्षणासाठी त्या ठिकाणी प्रामुख्याने प्रसिद्ध आहेत. IIT ही राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून पदवी पदव्युत्तर संशोधन स्तरांवरील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शिक्षण ही देत असते. भारतीय व्यवस्थापन संस्था IIMs स्थापनेचा मुख्य उद्देश काय आहे? आपण IITचा बघितला IIMsचा काय आहे तर व्यवस्थापन मॅनेजमेंट असतं यातलं M म्हणजे व्यवस्थापन आणि व्यवसाय प्रशासनामध्ये उच्च दर्जाचे शिक्षण व संशोधन करणे हे IIMsचा मुख्य उद्देश असतं. पुढे नंतर केंद्रीय विद्यालय संघटन समाज नोंदणी कोणत्या कायद्याखाली नोंदणीकृत झालेलं आहे तर 1965मध्ये बघा KVS हे केंद्रीय विद्यालय संघटन आहे. संचालन करणारं KVS 15 डिसेंबर 1965 रोजी सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 अंतर्गत नोंदणी करण्यात आलेलं आहे. KVSचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे तर भारत सरकारच्या स्थलांतरित कर्मचाऱ्यांच्या मुलांना समान गुणवत्तेचे शिक्षण देणे या ठिकाणी आहे. म्हणजे स्थलांतरित कर्मचारी जे आहेत बदली होणारे इकडून तिकडे जाणारे यांच्या मुलांना समान गुणवत्तेचे शिक्षण त्या ठिकाणी देणं ट्रान्सफरेबल एम्प्लॉईज व इतर विद्यार्थ्यांना देशभरात एक समान दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी. नवोदय विद्यालय समिती NVS कोणत्या राष्ट्रीय धोरणाच्या अंतर्गत सुरू झालेली आहे ते NVS ही राष्ट्रीय धोरण 1986च्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. हे लक्षात राहू द्या. प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये हा विचारला जाऊ शकतो. पुढे तसे सगळेच प्रश्न महत्त्वाचे आहेत परंतु आपण या ठिकाणी काही प्रश्न जे आहेत ना हे आपल्या रिलेटेड 1ली ते 5वी म्हटलं की त्यामध्ये येतात किंवा 6वी ते 8वी म्हटलं की त्या ठिकाणी NVS हा सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा त्यामध्ये आहे. प्रायमरी स्तरावर ग्रामीण प्रतिभावान विद्यार्थ्यांना निवासी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या नवोदय विद्यालयाची संकल्पना राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986मध्ये उदयास आली. NVSचा प्रमुख लक्ष्यगट कोणता आहे तोच प्रश्न आपण उच्चारलेला आहे. ग्रामीण भागातील प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी म्हणजे त्या ठिकाणी हुशार विद्यार्थी असतात त्यांना निवासी शाळा उपलब्ध करून आधुनिक शिक्षण देणे हे महत्त्वाचा उद्देश त्यामध्ये असतो. नवोदय विद्यालयाचे एक महत्त्वाचे कार्य कोणते आहे खालीलपैकी तर यामध्ये बघा विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय एकात्मतेचा अनुभव वाढवण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांची देवाणघेवाण करणे. म्हणजे NVS ही अशी एक निवासी शासकीय शाळा आहे जी आधुनिक शिक्षणासोबत विद्यार्थी इकडून तिकडे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ते ट्रान्सफर करतात त्यांना त्याचा अनुभव देतात. मायग्रेशन स्कीमद्वारे राष्ट्रीय एकात्मता सांस्कृतिकता दाखवण्याचा प्रयत्न त्याद्वारे होत असतो. विद्यापीठ अनुदान आयोग व अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद AICTE आणि UGC यांच्यातील मूलभूत फरक कोणता आहे तर पर्यायामधून बघा मित्रांनो UGC शालेय शिक्षणासाठी AICTE उच्च शिक्षणासाठी UGC विद्यापीठ स्तरावरील सामान्य उच्च शिक्षण AICTE तांत्रिक निरीक्षणाचे नियमन हे उत्तर आपलं बरोबर आहे 2 नंबरचं. म्हणजे UGC विद्यापीठ स्तरावरील सामान्य उच्च शिक्षण देतं AICTE तांत्रिक शिक्षणाचं नियमन करतं.
ठीक आहे. कारण UGC विद्यापीठ व महाविद्यालयांचे समन्वय आणि मानके सांभाळते. तर AICTE अभियांत्रिकी, मॅनेजमेंट, फार्मसी इत्यादी तांत्रिक कार्यक्रमांची योजना व मान्यता पाहते. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद NCTE कोणत्या स्तरावरील संस्थांना मान्यता देते? आता NCTE बघा, ही एक प्रकारे शिक्षक शिक्षण कार्यक्रमासंबंधित संस्था आहे आणि ती शिक्षक बनविण्यासाठी DED, B.Ed, M.Ed सारखे शिक्षक शिक्षण अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या संस्थांना NCTE कडून मान्यता घेणे बंधनकारक असते. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन AICTEचे एक विशिष्ट कार्य कोणते आहे? AICTEचे आता ऑल इंडिया टेक्निकल म्हटलं की त्या ठिकाणी तांत्रिक संस्था असतील. त्या तांत्रिक संस्थांना प्रवेश क्षमता व नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मंजुरी देणे हे AICTEचं कार्य आहे. पुढे नंतर यामध्ये बघा, राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद NAAC, ठीक आहे, याच्याबद्दल हे सुद्धा आपल्याला माहिती हवी आहे, ती आपण या ठिकाणी क्वेश्चनमधून पहा. NAACचे मुख्य कार्य काय आहे? NAACचे मुख्य कार्य आहे की विद्यापीठे किंवा हे उच्च शिक्षण संस्थांचे गुणवत्ताधारित मूल्यांकन व मानांकन करणे. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या दर्जानुसार NAAC ग्रेड देत असते, A ग्रेड, B ग्रेड, ठीक आहे. त्याच्यानुसार त्यांचं मूल्यांकन होतं महाविद्यालयांचं. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आता NMC आहे, कोणत्या प्रकारच्या शिक्षणाचे नियमन करत होती? मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया जी आहे ही वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर शिक्षण याचं नियमन ती करत होती. नॅशनल मेडिकल कमिशन यांनी MBBS व इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांची मानके व नोंदणी पाहिलेली असतात. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया सारख्या व्यावसायिक परिषदांचा UGCशी संबंध कसा असतो? तर या परिषदांना UGCचे व्यावसायिक काउन्सिल म्हणून मान्यता असून बरं का, या परिषदांना UGCचे व्यावसायिक काउन्सिल म्हणून मान्यता असते. विशिष्ट व्यावसायिक शिक्षणाच्या मानकांबाबत सल्लासुद्धा त्या ठिकाणी देता येऊ शकतो. UGC अंतर्गत विविध व्यावसायिक काउन्सिल्स जसे AICTE, MCI इत्यादी संबंधित व्यावसायिक शिक्षणातील धोरणे व मानके ठरवण्यासाठी कार्य करत असतात. ठीक आहे. पुढे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च ICAR, प्रमुख संस्था सगळ्या चालल्या आहेत शिक्षण क्षेत्रातल्या. ICAR आता हे तुम्हाला ICAR नाही आहे, परंतु त्या शिक्षणाच्या संबंधित आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कृषी संशोधन, शिक्षण व विस्तार यांचे समन्वय व मानके ठरवण्यासाठी ICAR, इंडियन काउन्सिल इन ॲग्रिकल्चर म्हटलं की कृषीशी संबंधित पर्याय तुम्ही त्या ठिकाणी पाहायचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या नोडल एजन्सीज असतात, सर्वोच्च संस्था असतात शिक्षण क्षेत्रातील क्लासिफिकेशन केलेल्या त्या क्षेत्राशी. आता काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च बघा, आता CSIR, आता ही सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल या दोन शब्दावरून आपल्याला लक्षात यायला हवं की उच्चस्तरीय वैज्ञानिक संशोधन व संशोधकांना प्रशिक्षण किंवा फेलोशिप देण्याचं कार्य CSIR करते. प्रयोगशाळेद्वारे औद्योगिक व वैज्ञानिक संशोधन देखील चालवले जाते आणि संशोधकांना फेलोशिप व प्रशिक्षण देखील उपलब्ध करून दिले जाते. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन CBSEचे मुख्य कार्य काय आहे? ठीक आहे. तर देशातील अनेक शाळांसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षा आयोजित करणे व अभ्यासक्रम आखणे हे CBSEचे मुख्य कार्य आहे. यामध्ये 10वी व 12वीची परीक्षा तसेच त्यांच्याशी संबंधित अभ्यासक्रम मूल्यमापन पद्धती हे CBSE एक राष्ट्रीय शालेय बोर्ड म्हणून निभावते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग NIOS व CBSE यामधील फरक कोणता आहे? तर बघा, यामध्ये NIOS फक्त खाजगी शाळांसाठी, CBSE फक्त सरकारी शाळांसाठी. NIOS ओपन व दुरुस्त माध्यमातून लवचिक शिक्षण देणे, CBSE नियमित शाळांमार्फत औपचारिक शिक्षण देणे हे या ठिकाणी बरोबर आहे. आपला पर्याय जो आहे हा या ठिकाणी B हा ऑप्शन आहे. जे NIOS आहे ओ म्हटलं की ओपन आहे, ओपन म्हटलं की त्या ठिकाणी ओपन आपल्याला लगेच लक्षात येईल, ओपन व दुरुस्त माध्यमातून लवचिक शिक्षण देणे. आणि CBSE जे आहे हे आपण बघितलेलंच आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ स्कूल सेकंडरी बोर्ड ऑफ स्कूल ठीक आहे, औपचारिक शिक्षण देणं हे त्या ठिकाणी आहे. NIOS मध्ये स्वाभ्यास, क्रेडिट जमा पद्धती व लवचिक परीक्षा प्रणाली आहे. तर CBSE मध्ये नियमित शाळा आधारित शिक्षण व परीक्षा प्रणाली त्या ठिकाणी चालविली जाते. तर मित्रांनो, यामध्ये काही संस्था राहिलेल्या असतील तर त्या संस्थांवर देखील आपण इतर क्वेश्चन्स आणखीनसुद्धा पाहू शकतो. त्यामध्ये हे जे 30 क्वालिटी क्वेश्चन्स आहेत यामध्ये आपण त्यांची कार्य कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर आपण अशाच पद्धतीने यांची एक क्लासिफाईड क्वेश्चन्स नक्कीच घेऊन येऊ. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका किंवा
या ठिकाणी PDF हवे असेल तर आपण नेहमीप्रमाणे आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्याकरिता मेंबरशिप जॉईन करावी लागेल। त्यामध्ये प्लॅटिनम सिरीज आपल्याला निवडावी लागेल, जे की आपल्याला नोट्स या 100% मिळतील, ठीक आहे। कारण काही जण त्या ठिकाणी सिल्वरवरतीच आहेत। सिल्वर हे खास करून आपण व्हिडिओ रिलेटेड ॲक्सेससाठी खास करून आहे। त्यामुळे आपण सर्वांनी PDF साठी प्लॅटिनम सिरीज जॉईन करून मेंबर्स ओनली पोस्ट आपल्या चॅनलच्या पेजवरती मेंबर्स ओनली पोस्ट म्हणून आहे, तर त्या ठिकाणी ती तुम्ही ओपन करा। त्या ठिकाणी व्हॉट्सअपची लिंक किंवा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला दोन्ही दिसेल, त्यावरती आपण आपलं नाव आणि त्या ठिकाणी जॉईनिंग लिंकद्वारे जॉईन करून त्या ठिकाणी आपण आमच्याशी या ठिकाणी सहभाग किंवा सहकार्य करू शकता किंवा आपण आपल्या ज्ञानात भर घालू शकता। तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये। तोपर्यंत हॅव अ नाईस डे, बाय बाय अँड थँक्यू।